प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. या अध्यायाला पंथराज असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. आणि पंथराज असं म्हणत असताना जे काही आपल्याला हा जर सर्वात श्रेष्ठ हा जर राजमार्ग किंवा हा राजयोग आहे, तर या राजयोगासंबंधाने आपल्याला भगवंताने निश्चित कथन करावं आणि त्या राजयोगाच्या मार्गाने मी आपल्या गंतव्यस्थानापर्यंत निश्चित जावं परमात्म्याच्या अनुग्रहाने, असं अर्जुनाची इच्छा आहे. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगायला सुरुवात केली. हे चिंतन कशासाठी चालले की राजयोग असं जे आपण म्हणतो सर्वात श्रेष्ठ असणारा योग म्हणजे भगवत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ साधन. तर या साधनामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं, रामसुखदासजींनी साधक संजीवनीमध्ये किंवा मधुसूदन सरस्वतींनी आणि अनेक जे काही भक्ती सिद्धांताचे आचार्य आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं, हा ध्यानी अशा प्रकारचं जे इथं वर्णन केलेलं जे ध्यान करण्याविषयी सांगितलेलं आहे तर तोच राजयोग आहे. कारण ह्याच्यामध्ये कुंडलिनी किंवा हठयोग किंवा अष्टांग योग याचा उल्लेख होण्यापेक्षा सरळ जर भगवंताची वचनं पाहिली, भगवान सांगतात ही साधना करायची झाली तर पवित्र देशामध्ये एक आसन घालून आपण त्या आसनाचं स्वरूप सांगितलं की चैलाजिन कुशोत्तरम, ज्याच्या सर्वात वर धूतवस्त्राची गडी आहे, मध्ये मृगाजिन आहे आणि खाली दर्भासन आहे, अशा आसनावर आपण बसावं. आणि काय करावं तर तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्ध हे. त्या ठिकाणी आपण आत्मविशुद्ध हे योगम युंजात आपल्या अंतःकरणाची शुद्धी करावी म्हणून ह्या योगाचा प्रथम अभ्यास करावा. आणि त्यासाठी काय करावं, तत्र एकाग्रम मनः कृत्वा, त्या ठिकाणी आपल्या चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्यासाठी यतचित्तेंद्रिय क्रिया आपल्या शरीराच्या इंद्रियाच्या आणि मनाच्या सगळ्या क्रिया संयमित कराव्या असं त्या आसनावर बसून सांगितलं. त्या पण तिथं आसनावर आणखी कसं असलं पाहिजे त्याची बाहेरिक शारीरिक लक्षणं सांगितली की समम काय शिरोग्रीवम धारयन्नचलं स्थिराः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वमदिशश्चानवलोकयन. त्या ठिकाणी आपण बसल्यानंतर आसनामध्ये आपलं संपूर्ण शरीर, पाठीचा कणा, मान आणि मस्तक हे एका रेषेमध्ये असावं आणि आपण नासिकाग्रावर जर दृष्टी स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एक आपल्या चित्ताची एकाग्रता होती. त्यासाठी इतर दिशांकडेही पाहू नये असं सरळ सरळ ह्या श्लोकांचा अर्थ आहे. आता जो श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ पाहिला, अजून पुढं काय करायचं साधना तर प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः असे शब्द योजलेले आहेत. तर या ठिकाणी प्रशांत आत्मा म्हणजे आपला अंतःकरण जे आहे विक्षिप्त बहिर्मुख झालेलं अंतःकरण ते शांत म्हणजे ते अंतर्मुख असलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही चित्ताचे चांचल्य किंवा चित्ताचे जे तरंग आहेत ते तरंग अनेक प्रकाराने उठता कामा नये. मन तरंगविरहित म्हणजे अनेक प्रकारचे जे संकल्प विकल्प किंवा चित्तामध्ये अनात्मविषयाचं चिंतन, परमात्म्याच्या अतिरिक्त चिंतन हे करू नये म्हणून सांगतात प्रशांत आत्मा. आता आपण साधन करत असताना अनेक प्रकारची संकट किंवा प्रतिबंध येतात, परंतु ह्या प्रतिबंधावर मात करून मी माझ्या ध्येयापर्यंत पोचणार म्हणजे मी हे ध्यानयोगाचं साधन करणार.
याच्यासाठी पहिल्यांदा तर त्याच्या अंतःकरणामध्ये भयाची भावना नसली पाहिजे, म्हणजे निर्भय होऊन आसनावर बसायचं, विगत भीर. आणखी या ध्यानयोगाची साधना ही कोणत्याही हठयोग असो, अष्टांग योग असो, भक्ती सिद्धांत असो, यामध्ये कुंडलिनी योग असतो. यामध्ये एक महत्त्वाचं व्रत सांगितलं आहे, ब्रह्मचारी व्रते स्थितः. तर त्याला ब्रह्मचर्याचं पालन करणारा ब्रह्मचर्या व्रताचं पालन करणारा असा होऊन ब्रह्मचर्याच्या व्रतामध्ये स्थिर राहणारा पुरुष आहे. आणि तो मनहा संयम्य, आपल्या मनाचा संयम करतो. आणि मच्चित्त, आणि त्याचं चित्त जे आहे ते माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा. युक्त हा आसित, त्याने युक्त असा तो बसलेला आहे. युक्त हा आसित म्हणजे युक्त म्हणजे समाहित चित्ताचा, असं त्यांनी आसित, असं त्यांनी बसावं किंवा राहावं. पण कसा मतपरा हा, तो माझ्यामध्येच परायण. मतपर म्हणजे मीच आहे, पर म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे मीच आहे सर्वात श्रेष्ठ प्राप्तव्य, गंतव्य, ध्येय, ज्ञेय हा परमात्मा मीच आहे. भगवान आपल्याकडे हात लावून हा छातीला अंगुली निर्देश करून सांगतात, अशा मतपरायण व्हायचं आणि मच्चित्त व्हायचं. म्हणजे चित्ताचा विषय फक्त मीच असू द्यायचा आणि जगात सर्वात श्रेष्ठ कोण आहे, माझं परम आयन गंतव्यस्थान ते मीच आहे असं समजून जो कोणी साधना करेल त्याला म्हणजे मतपर आणि मच्चित्त. असं श्लोकाचा अर्थ सरळ सरळ आहे की नाही. आणि ह्या सरळ ह्याच्यामध्ये कुठलं तरी योगाचा काही स्पर्श तरी आहे का, नाही. आणि माऊलींनी मात्र आता ह्या श्लोकावर संपूर्ण योगाचं वर्णन केले, कुंडलिनी योगाचं याच्यामध्ये वर्णन दिलं. याच्यामध्ये षटचक्राचा संबंध आला, आसनांचा आला, मूळबंध, उडियानाबंध किंवा त्याला काय म्हणतो जालंधरबंध, मूळ, हे सगळे आले. नंतर या ठिकाणी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्रार इतके चक्रांचे आलं. म्हणजे षटचक्रांचं भेदन कुंडलिनी शक्ती कशी करत जाते हे पण सांगितलं. हा भाग जर म्हटलं तर हा हठयोगातला भाग आहे असं स्पष्ट त्या आपल्याला दिसतं. बरं, याच्यामध्ये हठयोग जो आहे तो काय अध्यात्मप्रधान नाही. त्याच्यामध्ये पुन्हा कर्माचे जे सिद्धांत आहे, कर्म मीमांसा हे त्याच्या ठिकाणी विचार नाही, किंवा जे मानसिक कर्म म्हणून आपण उपासना करतो इष्टदेवतेची त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. कारण ह्या अष्टांग योगामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की विकल्पाने तुम्ही ईश्वर प्रणिधानात व्हा, विकल्पाने ईश्वराच्या ठिकाणी तुम्ही चित्ताची स्थापना करा असं विकल्पाने सांगितलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणामध्ये भगवान मच्चित्ता हा मतपराहा, माझ्याच ठिकाणी चित्त ठेवा आणि मतपर व्हा. याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला भगवंताला अभिप्रेत असणारा भक्तियोगाचा सिद्धांत उपासना रूपाने दिसतो की नाही, दिसतो याच्यामध्ये. तर सरळ सरळ आपण समजा ज्ञानेश्वरीची ही टीका आपल्यासमोर नाही तर आपल्याला हेच अर्थ, याच पदांचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो, आहे की नाही. मग असं असताना या ठिकाणी मात्र आईशी शरीराबाहेरीकडे अभ्यासाची पाखर पडे तो आतुत्रायमुळे मनोधर्माची हे जे वर्णन केले, कल्पना निमे, पर्वती शमे, अंगमनविरमे, सायुयाची, हे सगळं वर्णन केलं आहे. ते सगळं इथपासून सुरूच केलं. मूळबंधे कोंडला, आपानु मागवता मुरडला, तो त्वचे सवेची वरी साकडला धरी फुगू. लगेच वर्णन केले योगशास्त्राचं किंवा योगाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे माऊलींनी. आता ते वर्णन करत करत आपण 221 वहीपर्यंत आलो. तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. या ठिकाणी आपण व्यवस्थित आसन, मूळबंध, जालंधरबंध आणि उडियाना किंवा ओढियाना बंध हे बंध एकदा साधले की त्या ठिकाणी आपल्या ह्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणारी जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला त्या ठिकाणी आपण जेव्हा आपान वायूचा रोध करतो, तो आपान वायू खाली जाऊ न देता शरीरात वर संचार करतो, तेव्हा त्याच्या वर जाताना जी शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्या उष्णतेने या ठिकाणी झोपलेली अशी जी कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत होते, असं इथपर्यंत वर्णन आलं. आता तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, आपण जे आसन घातलेलं आहे त्या आसनाची पासून उत्पन्न होणारी जी उभारा म्हणजे उष्णता, त्या उष्णता शक्तीच्या द्वारा कुंडलिनी ते उजगरा करी, त्या कुंडलिनी शक्तीला ते जागृत करतो.
म्हणजे कुंडलिनी शक्ती त्या उष्णतेमुळं, त्या आसनाच्यामुळं उत्पन्न होणाऱ्या उष्णता किंवा औष्ण्य शक्तीचा प्रभाव होऊन कुंडलिनी शक्ती या ठिकाणी जागृत होते असं सांगितलं. आता ही कुंडलिनी काय, हे आपल्या शरीराचं जर सगळं शवविच्छेदन करून शरीर आतमध्ये पाहायला गेलं तर ही चक्रही कुठं सापडत नाहीत आणि ही कुंडलिनीसुद्धा कुठं सापडत नाही. कुंडलिनीचा प्रवास कसा होतो त्याच्यासाठी तिचं जे स्वरूप आहे, समजा ती 3.5 वेटोळे घालून बसलेली किंवा सर्पिणीप्रमाणे आहे, शरीरात कुठंच उपलब्ध होत नाही. हे त्या योगशास्त्रामध्ये त्यांनी ह्या कल्पना केलेल्या आहेत की अशी स्थानाच्या कल्पना केलेल्या आहेत. कुंडलिनी शक्ती स्थान, ते कुंडलिनी शक्तीचा प्रवास, नंतर ती सहस्रार चक्रापर्यंत जाणं, मग त्या ठिकाणी अमृत कुपिका कुठे आपण शोधली तर आतापर्यंत, नाही तर आताचं शवविच्छेदन शास्त्र जे आहे, शरीररचनाशास्त्र किंवा शरीरक्रियाशास्त्र, त्यांनी सगळा शोध नसता का लावला. याचा सगळ्या ज्या गोष्टी अध्यात्मातल्या आहेत त्यासुद्धा विज्ञानाच्या सहाय्याने सिद्ध करतात. पण इथं मात्र काहीच नाही. जे परंपरेचं असणारं अतिशय गुह्य असं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आतिंद्रिय आहे. किंवा ही जी कुंडलिनी शक्ती आहे तीसुद्धा आतिंद्रिय आहे, तिचा प्रवास आतिंद्रिय आहे, तिचं फल आतिंद्रिय आहे, तिचं स्वरूप आतिंद्रिय आहे. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं हे बाहेरून याचं काही इंद्रियांच्या द्वारा ह्या योगातलं काही आपल्याला सिद्ध करता येणार नाही. परंतु इथं सांगितलेलं जे त्यांनी जे सांगितलेले सिद्धांत आहेत किंवा साधना आहे, त्या साधनाचं मार्गदर्शन अनुभूतीसंपन्न पुरुषाच्या द्वारा घेतला तर त्या मनुष्याला ह्या योगाचा सगळा प्रवास सुखकर होऊन त्याला फलाची सुद्धा निश्चित प्राप्ती होईल. आणि इथं ह्याच्यासाठी सात्विक धैर्य त्याच्या ठिकाणी पाहिजे, अतीव श्रद्धा पाहिजे आणि निरंतर अभ्यासाचं जे काही सामर्थ्य आहे ते त्याच्या अंगी असलं पाहिजे, म्हणजे तो ह्या योगाची साधना करू शकतो. आता ही कुंडलिनी शक्ती जागृत झाली, पुढचा प्रवास सांगतात. नागिनीचे पिले कुंकुमे नाहाले, वळण घेऊनी आले शेजे जैसे. आता सांगतात नागिन ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत झाली. ती कुंडलिनी शक्तीचं स्वरूप कसं आहे तर ते म्हणतात ती नागिनीचं पिलू, म्हणजे एक नागिन, जे नागाची पत्नी नागिन आणि त्या नागिनीचं असणारं जे पिलू म्हणजे त्या नागाचं पिलू, ते कुंकुमे नाहले, जणू काय कुंकवाने न्हावून गेलेले, लाल असणाऱ्या कुंकवाने न्हावून निघाल्याप्रमाणे, मढवल्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती आहे. आणि ती काय होते, वळण घेऊन आले, ते तिथून निघालं आणि त्यांनी काय केलं, वळलं आणि वळण घेऊन कुठं आलं, शेजे आले. त्या ठिकाणी वळण म्हणजे वेटोळं घातलेलं आहे त्यांनी, आणि ते वेटोळं घातलेला तो जणू काही जैसे शेजे आले, ते जसं काही झोपी गेलेला आहे. म्हणजे अगोदर ही कुंडलिनी शक्ती सुप्त असते. ती कशाप्रमाणे तर एखाद्या कुंकवाने न्हावून निघालेल्या सर्पिणीप्रमाणे ती किंवा नागिनीच्या पिलाप्रमाणे ती शेजे, ती वळण घेऊन म्हणजे वेटोळं घालून त्या ठिकाणी झोपलेली आहे. जैसे शेजे आले म्हणजे झोपलेलं आहे असं त्याची कल्पना केलेली आहे. त्याला उपमा दिलेली आहे नागिनीच्या पिलाची. तैशी ते कुंडलिनी मोटकी आवटवळणी, आधोमुख सर्पिणी निदेली दिसे. ते नागिनीच्या पिल्याप्रमाणेच तैशी ते कुंडलिनी, तशी ती कुंडलिनी जी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती देखील मोटकी म्हणजे अगदी संकुचित, म्हणजे तिनं स्वतःला आकसून घेतलेलं आहे, आकुंचन केलेली अशी आवटवळणी, म्हणजे 3.5 वेटोळं घातलेली. आवटवळणी म्हणजे आऊट म्हणजे 3.5, वळणी म्हणजे वेटोळं, 3.5 वेटोळं घातलेली ती जणू काही आधोमुख सर्पिणी निदेली दिसे. आधोमुख म्हणजे जिचं तोंड खाली आहे अशा प्रकारची झोपलेली जशी काही सर्पिण आहे, त्या सर्पिणीप्रमाणे ही कुंडलिनी देखील अधोमुख खाली तोंड केल्याप्रमाणे त्या ठिकाणी अजून ती जागृत झालेली नाही, निदेली असे त्या ठिकाणी ती निजलेली आहे. विद्युल्लतेची विडी, वन्ही ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी, घोटी व जैसी. ती कुंडलिनी शक्ती कशा प्रकारे आहे तर विद्युल्लतेची विडी, जसं काही वीज आहे आणि त्या विजेचं जसं एखादं कडं करावं किंवा कंकण करावं त्याप्रमाणे विद्युल्लतेची विडी
म्हणजे विजेच्या कंकणाप्रमाणे, काकणाप्रमाणे, कड्याप्रमाणे आहे. वन्ही ज्वाळांची घडी किंवा वन्ही म्हणजे अग्नीच्या ज्या ज्वाळा आहेत त्या ज्वाळांची जणू काही घडी केली एकत्र, म्हणजे सगळं अग्नीचं जे ज्वाळांचं तेज ते जणू काही एकवटून आलेलं आहे. अशा प्रकाराने ती वन्ही ज्वाळांची घडी आहे. किंवा पंधरेयाची चोखडी घोटी व जैशी, किंवा या ठिकाणी पंधरा म्हणजे 15 नंबर कसाचं असणारं जे शुद्ध सोनं आहे त्या सोन्याची जैशी घोटी व चोखडी, त्या सोन्याला ज्याप्रमाणे घोटून शुद्ध केलेलं आहे. चोखडं म्हणजे घोटी व चोखडी, घोटून ते शुद्ध सोनं ज्याप्रमाणे चकाकतं त्याप्रमाणे ही अत्यंत शोभायमान तेजस्वी अशी ही कुंडलिनी शक्ती ती कशी दिसते? तेजस्वी दिसते आणि त्या नागिनीने वेटोळं केल्याप्रमाणे वर्तुळाकार दिसते. 3.5 वेढे घातलेली, वर्तुळाकार असलेली आणि विजेप्रमाणे चमकणारी अशी तेजस्वी ती कुंडलिनी शक्ती आहे. तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, देव वज्रासने चिमुटली सावध होय. तैसी सुबद्ध आटली, त्याप्रमाणे सुबद्ध म्हणजे अगदी व्यवस्थित रीतीनं आटलेली म्हणजे आकुंचित पावलेली, आणि पुटी होती दाटली, आणि ती पुटी म्हणजे आपलं जे नाभिस्थान आहे त्या नाभिस्थानाजवळ दाटली होती, म्हणजे अत्यंत दाटीवाटीनं संकोचित होऊन ती बसलेली होती. परंतु तिथं आपण वज्रासन घातलेले, ते वज्रासने चिमुटली, वज्रासन घातल्यामुळं त्या कुंडलिनी शक्तीला चिमटा बसल्यासारखं झालं. त्यांनी ती जणू काही चिमटा घेतलेली वज्रासनामुळं, आणि त्यामुळं सावधू होय, आणि त्यामुळे ती सावध झाली, म्हणजे ती कुंडलिनी शक्ती त्या वज्रासनामुळं जागृत झाली. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी. आता ती जेव्हा सावध झाली तेव्हा कसं झालं? नक्षत्र जैसे उलंडले, जसं आकाशातून तारा तुटावा किंवा नक्षत्र तुटावं त्याप्रमाणे, की सूर्याचे आसन मोडले, किंवा ज्याप्रमाणे सूर्य आहे आणि त्या सूर्याचं जे आसन आहे तेच मोडून टाकावं त्याप्रमाणे. म्हणजे सूर्याचं आसन मोडावं म्हणजे केवळ तो सूर्यासारखा तेजोमय गोळा फक्त असावा. किंवा तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी, किंवा जे तेजोमय पदार्थ आहे त्या तेजोमय पदार्थाचं जे बीज आहे त्या बीजालाच अंकुरेशी विरुडले, त्या बीजाला जणू काय अंकुर फुटावा अशी तेजस्वी शक्ती आहे. आणि तैशी वेढी आते सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. असं जसा तारा तुटून पडावा त्याप्रमाणे वेढी आते सोडिती, त्याप्रमाणे ती वेढी आते सोडिती, म्हणजे आपण जे 3.5 वेढे किंवा वेटोळं घातलेले आहे त्या वेढ्यांना ती मोडून टाकते. म्हणजे कारण ते आता जागी झालेले आहेत, ती आपले वेढे मोडते किंवा सोडते. आणि कौतुके अंग मोडती, आणि कौतुकाने काय करते? आपण अंग मोडतो म्हणजे आळस झाडतो, तसं कौतुकाने ती काय करते? आपल्या अंगामध्ये असणारा आळस तो झाडून टाकते. आणि कंदावरी शक्ती उठली दिसे, आणि ती कुठपर्यंत? कंदावरी म्हणजे हा जो नाभिस्कंद आहे आपला नाभी कमल, तर त्या नाभिस्कंदापर्यंत ती उठली दिशे म्हणजे उभी राहिलेली दिसते. साप जसा फणा उगारतो तशी ती शक्ती जागी झाली की नाभिस्थानापर्यंत जणू काही उभारलेली आहे. म्हणजे तिथपर्यंत ती शक्ती जी आहे ती आपलं डोकं काढते. सहजे बहुता दिवसांची भूक, वरी चेवविली ते होय मिश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. आता काय होतं? अगोदर ती झोपली होती, आता जागी झाली, आणि ती अतिशय तेजस्वी शक्ती ती जेव्हा जागी होते तेव्हा आपले वेढे जे आहेत ते उलगडते, थोडीशी आळोखे पिळोखे देते, अंग मोडीते, आणि ती वर डोकं काढते कुठपर्यंत? नाभिस्कंधापर्यंत. आता सहजे अगोदरच बहुता दिवसांची भूक, तिला अगोदरच खूप भूक लागलेली आहे. वरी चेवविली ते होय मिश, आणि यावर अगोदर एक तर ती भुकेलेली आहे आणि भुकेलेली पण झोपली होती, पण आता ह्या वज्रासनाने चिमुटली सावध होय, वज्रासनाने ती जागृत झालेली आहे. तर ते काय होतं?
ती वरी चेवविली. अगोदरच भुकेलेली पण झोपलेली होती, त्याच्यात तिला पुन्हा जागं केलं. मनुष्याला जागं केलं झोपेतून, गाढ झोपेतून खूप राग येतो. तसं ती चेवविली म्हणजे तिला आणखी चेव आला. आणि त्याचं काय होतं, ते निमिष होय, ते फक्त काय झालं, निमित्त झालं तिला जागं करणं हे. पण मग आवेश आहे, मग ती आपल्या क्रोधाच्या आवेशात पसरी ऊर्ध्वा उजू मुख पसरी, ती ऊर्ध्वा म्हणजे वरच्या बाजूला, उजू सरळ आपलं मुख पसरते किंवा आ करते, म्हणजे काहीतरी खायचं म्हणून त्या ठिकाणी आपलं तोंड पसरते. तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनू भरे किरीटी, मग तया सगळे याची मिठी देवनी घाली. आणि मग ज्यावेळेला ती आपलं मुख वर करते, पसरते, त्यावेळेला म्हणजे तोंड पसरते म्हणजे तोंड उघडते, त्यावेळेला ते तर हृदयकोशा तळवटी, ते तेव्हा त्या हृदयकोशा तळवटी म्हणजे हृदयकोश म्हणजे हृदयरूपी जे कमल आहे त्याच्या तळवटी, त्या हृदय कमलाच्या खाली जो पवनू भरे किरीटी, त्या जो काही आपल्याला वायू असतो किंवा वारा भरलेला असतो, कारण आपण वायू मुरडला आणि माघारी फिरलेला आहे, तर तो आलेला वायू ह्या हृदयरूपी कमलाकाशामध्ये जिथपर्यंत भरलेला आहे, तया सगळ्याची मिठी देऊ निघाली. तो जेवढा हृदय कमलाच्या खालच्या भागी असणारा वायू आहे त्याला वर तोंड केलेली ती कुंडलिनी शक्ती मिठी देऊ निघाली. त्याला मिठी देऊनी म्हणजे कवटाळून, त्याला कवटाळून घाली म्हणजे त्याला तोंडात घाली, म्हणजे त्याला खाऊन टाकते त्या संपूर्ण वायूला. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगू लागे. ह्या ज्या गोष्टी ना ह्या फार अपूर्व अशा वाटतात किंवा ह्या जणू काही ह्या कल्पित आहेत, असं कुठं होतं का बरं. सध्या अशा प्रकारच्या योगाचं अनुष्ठान दिसत नाही, परंतु माऊलींनी या ठिकाणी स्वतः अनुभव आहे, परंपरा आहे, त्याला शास्त्र प्रामाण्य आहे. म्हणून जरी काही परंपरा लुप्तप्राय झाल्या तरीसुद्धा हे योगामध्ये हा भाग जो आहे, तर हा भागाचे साधना करणारे आणि आपल्या सिद्धदशेला प्राप्त होणारे महापुरुष होत आलेले आहेत या परंपरेत अनादिकालापासून. म्हणून जणू काही ह्या मार्गाचा एक उल्लेख राहावा एवढं का होईना कार्य ह्या टीकेच्या द्वारा झालेलं आहे. तर तिथं सांगतात ती त्या वारा सगळा पिऊन टाकते, कारण सर्प वारा पिऊन राहतो ना, मग त्याप्रमाणे ती त्या वाऱ्याला देखील पिऊन टाकते. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगी लागे. आणि तिचे जे मुख आहेत त्या मुखाच्या ज्वाळातून तळीवरी कवळी, ती खालचं वरचं हे जे काही सगळं आहे त्या कवळी त्या सगळ्यालाच खाऊन टाकते. आणि मांसाची वडवाळी आरोगू लागे. आणि त्या ठिकाणी मांसाची वडवाळी म्हणजे त्या शरीरामध्ये असणारं जे मांस वगैरे आहेत त्या मांसादिकांचं वडवाळी म्हणजे घासच्या घास आरोगू लागे, ती खाऊ लागते. मुखातून एकदा तिच्या ज्वाळा आल्या की ज्वाळांनी व्यापून ज्या शरीरात असणारे खालचं वरचं सगळं शरीरातलं मांस जे आहे त्या मांसाचे घास ती कुंडलिनी शक्ती घेत राहते. जे जे ठाय समांस तेथ आहात जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास ही आई भरी. आता जे जे ठाय समांस, जे जी ठिकाणं आहेत की ती समांस म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शरीरातल्या मांस असेल, मांसाने युक्त असणारे शरीराचे जेवढे भाग असतील, तेथ आहात घाऊस जोडे, त्या ठिकाणी आहात म्हणजे सहजच वरचे वर ती घाऊस जोडे म्हणजे तिचं घास घेते, म्हणजे जेवढं जेवढं शरीरातलं मांस असेल ते खाऊन टाकते. पाठी एक दोन्ही घास, आणि नंतर ती एक दोन घास कुठं ही आई भरी, जे आपलं हृदय आहे त्या हृदयाच्या जवळ असणारा जो मांसल भाग आहे त्या हृदयाचा मांस भागाचे सुद्धा एक दोन घास घेते, म्हणजे तोंडी लावण्यासारखं त्या हृदयाचं मांससुद्धा भक्षण करते. मग तळवे तळाहात शोधी, ऊर्ध्वीचे खंडभेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा. तर मग तळवे तळहात शोधी, एकदा सगळं हृदयाजवळचे मांस खाल्लं का मग ती आता कोणाच्या पाठीमागे लागते, कुठं तळहात किंवा तळपाय. तळवे तळहात तळहात किंवा तळपाय यांचा शोध घेते. आणि ऊर्ध्वीचे खंड भेदी, आणि वरचे खंड म्हणजे वरचे जे आपले अंग आहेत
त्या अंगाचाही भेद करते, त्याचंही भेदन करते. आणि पुन्हा झाडा घे संधी प्रत्यंगाचा, आणि ती प्रत्येक संधी म्हणजे आपले असणारे जे सांधे आणि आपले असणारे अंग प्रत्यंग म्हणजे अनेक असणारे अवयव यांचा देखील झाडा घेते, म्हणजे यांना देखील भक्षण, प्रत्येक असणारे अवयव सांधे यांचं देखील भक्षण करते. आधोभाग तरी न संडी परी नखीचेही सत्व काढी त्वचा धुवनी जडी पांजरेशी. आता ती एवढा प्रवास करते त्यावेळेला आपल्या खालच्या भागात जी आहे तर त्या भागात राहत असताना अधोभाग तरी न संडी, आपला जो खालचा भाग आहे राहण्याचा आश्रय आहे ते तर सोडित नाही, जागेवरच राहते. आणि वर फक्त तोंड केलेलं आहे ऊर्ध्वा उजू, आणि त्यानेच काय करते त्या त्या ठिकाणी असणारं नखीचेही सत्व काढी, नखामध्येही जे काही सत्व असेल ते नखातलं सत्व काढायला सुद्धा ती मागे पुढं पाहत नाही. म्हणजे आता एवढं खाल्लं तरी तृप्ती होत नाही, ती त्या नखाचं देखील सत्व काढते. आणि त्वचा धुवनी जडी पांजरेशी, आणि मग सगळे जर मांस वगैरे खाऊन घेतलं तर त्या शरीरावर असणारी जी त्वचा आहे ती त्वचा काय पांजरेशी धुवनी जडी, ती त्वचा सगळी धुवून म्हणजे आतमध्ये असणारं सर्व त्वचेला लागलेलं मांस सर्व भक्षण करून केवळ त्वचा जी आहे ती पांजरेची जडी, म्हणजे पांजरा म्हणजे शरीराचा जो सापळा आहे त्या सापळ्यावर फक्त त्वचाच राहते, त्वचाच चिकटलेली असते. अशा वेळेला जर पाहिलं तर आता जे शरीरात अस्थी आहे तर ते अस्थीचे नळे निरपे शिरांचे हीर ओरपे तव बाहेरी विरुढी करपे रोमबीजांची. आता अस्थीच्या ज्या नळ्या आहेत, अस्थी म्हणजे हाडाचा जे सापळे हाताचे पायाचे जे मोठमोठी हाडं आहेत त्या हाडं म्हणजे एक प्रकारच्या असणाऱ्या नळ्या आहेत, आणि त्या नळ्या ज्या आहेत ती निरपे, त्या नळ्यांनासुद्धा ती निरपून टाकते. म्हणजे ही जी अस्थीच्या नळ्यातले रस आहे त्या रसाचे निरपून घेते म्हणजे शोषण करते. शिरांचे हीर ओरपे, आणि आपल्या शरीरामध्ये जे शिरा पसरलेले आहेत रक्तवाहिन्या वगैरे त्या सगळ्या शिरांचं असणारं हीर म्हणजे त्या शिरांचं असणारे जे गाभे आहेत ना ते गाभेसुद्धा ओरपे ओरपून काढते. तव बाहेरी विरुढी करपे रोमबीजांची, आणि त्यावेळेला बाहेरी रोमबीजांची विरुढी करपे, बाहेर आपल्या शरीरावर असणारे जे रोम म्हणजे केस आहेत आणि त्या केसांचे जे बीज आहे म्हणजे रोमरंध्र जे आहेत तर त्यांच्यावर असणारे जे केस आहे ते केस वाढत राहतात. पण ह्या वेळेला ती विरुढी करपे त्या ठिकाणी ती अशी करते की त्या केसांची वाढ ती करपून जाते म्हणजे खुंटवते, म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या रोमरंध्रातून त्या रोमांची वाढसुद्धा होत नाही, केसांची बीजांची वाढ ती करपून जाते. मग सप्तधातूंच्या सागरी ताहनेली घोटभरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. म्हणजे आता ही कुंडलिनी शक्ती जागेवर काय काय करते माऊली सांगतात, सप्तधातूंच्या सागरी. या ठिकाणी सप्तधातू म्हणजे जे 7 धातू आहेत तर त्या 7 धातूंचा सागर म्हणजे समुद्र, म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे शरीरामध्ये 7 धातू आहेत. तर या 7 धातूंचा जो समुद्र आहे पाठीमागे त्यांनी सांगितलं ना त्या ठिकाणी पृथ्वी आपकालवी एकवाट, हे अवयवाचे जे पार्थिव शरीराच्या काही पृथ्वीपासून बनलेले अंश काही जलापासून, पण ते दोघींनी एकमेकात कालवून टाकलेले आहेत. आणि त्यामुळं तिला सप्तधातू त्याच्यात काही द्रव पदार्थ असतील काही घन पदार्थ असतील पार्थिव, पण या सगळ्यांचाच ताहनेली घोटभरी त्या सप्तसागर आपलं काय सप्तधातूंच्या सागरामध्ये ती ताहनेलेली असल्यामुळं त्यांना घोट भरते, त्यांचा घोट भरते म्हणजे त्यांना पिऊन टाकते. आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत, आणि लगेच काय करते सगळं शरीरामध्ये रखरखीत उन्हाळा करते, म्हणजे शरीरामध्ये द्रवभाव म्हणजे पाण्याचा भाग किंवा त्या ठिकाणी स्नेह कोणत्याही प्रकारचा राहत नाही, सगळ्या शरीरामध्ये खडखडीत उन्हाळा म्हणजे वृक्षता उत्पन्न करते. नासा पुटवणी वारा जो जातसे आंघोळे बारा तो गच्च धरुणी माघारा आतू घाली. आता माणसाचा श्वासोश्वास चालतो तो कुठे नासा पुटवणी म्हणजे आपल्या नागपुड्या ज्या आहेत त्या नागपुड्याहून 12 आंघोळे वारा जात असे. आपण म्हणतो ना तो मनुष्य जिवंत आहे की नाही तर त्याच्या पुढं 12 आंघोळं जर आपण
कापसाचं धागा ठेवला, तो जर हालत असेल तर याचा अर्थ त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे. कारण हा वायू जो आहे तो 12 अंगुळं आपल्या शरीरातून बाहेर पडत असतो आणि तिथपासून त्याला पुन्हा आपण शरीरामध्ये घेत असतो. म्हणजे वायूचं संचरण असं चालू आहे की नाही, श्वास प्रश्वास. तर तो जो वारा आहे तो नासापुटून नाकपुड्यातून 12 अंगुळापासून तो आत जातो किंवा बाहेर 12 अंगुळे पडतो. असा जो आहे तो जातसे अंगुळे 12, तो गच्च धरून, त्याला ही कुंडलिनी शक्ती काय करते, मानगुटीला धरल्यासारखी गच्च धरते आणि माघारा आतू घाली आणि त्याला पुन्हा काय करते, माघारी फिरवते. म्हणजे त्याला 12 अंगुळ पुढं जाऊन न देता त्याला मागं आणते आणि आतू घाली आपल्या शरीरामध्ये त्याला प्रवेश करायला भाग पाडते. आणि ती जी त्याला माघारी फिरवते. तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्राचे पदरवरती. तेथ अध वरवते आकुंचे, ही एकदा मागं फिरली म्हणजे काय, मागं फिरल्यानंतर पूर्वी जो मूळबंध आपण घातला होता त्यामुळं जो आपान वायू आहे त्याला कोंडलं होतं, म्हणजे बाहेर जाण्याला त्याला बंद केलं आणि तो वायू माघारा फिरवला आणि तो शरीरात वरच्या दिशेने प्रवास करू लागला, असं वर्णन केलं. परंतु आता काय होतं, प्राणवायू आपानवायू जे तर वरच आहे, पण त्यावेळेला अध वरवते, तेथा अध वरवते आकुंचे, त्यावेळेस अध म्हणजे जो खालचा भाग आहे आपानवायू तो काय होतो, आकुंचे, तो आकुंचित होतो आणि ऊर्ध्व तळवते खाचे, आणि वरचा जो प्राण आहे तो प्राण काय करतो, खाली खचतो. आता हा आपानवायू वरती चालला आणि 12 अंगुळावरून ओढलेला जो प्राण आहे तो प्राण कुठं चालला, खाली चालला. त्याचा संचार कुठं चालला, शरीराच्या खाली चालला. आपान वर आणि प्राणाचा प्रवास आतमध्ये असं झाला. त्यावेळेला तया खेवा माझी चक्राचे पदरवरती, आणि तया खेवा माझी म्हणजे प्राणवायू आणि आपानवायू ह्या दोघांचं काय झालं, खेव म्हणजे आलिंगन झालं, म्हणजे दोन्ही एक झाले. प्राण आपानाचं ऐक्य झालं, दोन्ही एक झाले, त्याला म्हणतात त्या दोघांचं खेव म्हणजे आलिंगन झालं. आणि त्याच्यामध्ये आता काय राहिलं, चक्राचे पदरवरती, त्या ठिकाणी जे षटचक्र आहेत ना त्या चक्रांचे फक्त काय म्हणतात, पदर म्हणजे पडदे, फक्त पडदे किंवा त्याचा केवळ सांगाडा एवढाच षटचक्राचा उरतो. तिथं काहीच राहत नाही, फक्त बाहेरून दिसायला षटचक्राचे फक्त सांगाडे उरतात. येरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती, ते तया ते म्हणे परवती, तुम्हीच कायशी येथे. आता येरवी तरी आपण जर पाहायला लागलो तर दोन्ही तेव्हाची मिळती, ती दोन्ही म्हणजे प्राण आणि आपान ते दोघं तेव्हाच मिळालेलं आहे, त्या दोघांचं आलिंगन झालेलं आहे. कारण आपान वर जातो आणि प्राण खाली खचतो, म्हणजे याचा अर्थ दोघांचं काय होतं, ऐक्य होतं, दोघांचं ऐक्य झालेलं आहे. परंतु मग आता ऐक्य व्हायला पाहिजे ना, परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती, परंतु त्यावेळेला ती कुंडलिनी नावेक म्हणजे क्षणभर अत्यंत दुश्चित होती, म्हणजे ती खेदखिन्न होती किंवा ती त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, व्यग्र झालेली होती, तिला खेद होता. आणि त्यामुळं ते दोन्ही जरी एकत्र आले तरी ते म्हणते, ते तया ते म्हणे परवती, ते त्या दोघांना म्हणते तुम्ही बाजूला व्हा, तुमचं दोघांचं ऐक्य जे होत आहे तर त्यांना म्हणत तुम्ही दोघे बाजूला व्हा. तया ते म्हणे परवती, तुम्हीच कायशी इथं, तुम्ही इथं कोण आले, हां हां तुम्ही काय करा, परवती म्हणजे तुम्ही माघारी फिरा असं त्यांना सांगते. आणि मग असं जेव्हा त्यांना म्हणते म्हणजे त्या वायूलाही ती मानत नाही, म्हणजे प्राण आणि आपानांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा ही कुंडलिनी शक्ती त्या प्राण आणि आपान यांना देखील परत माघारी मुरडायला किंवा परतायला लावते. आणि ते काय म्हणते, ऐके पार्थिव धातू अगवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपा ते तव ठेवी पुसोनिया. आता तिनं काय काय केलेलं आहे, ऐके, आता ऐका ज्ञानोबराय म्हणतात, अवघवी पार्थिव धातू, जेवढे पृथ्वीपासून उत्पन्न झालेले पृथ्वीचे विकार म्हणून या शरीरामध्ये जेवढे धातू आहेत त्यांना आरोगिता, त्या धातूंना आरोगण करीत असताना म्हणजे खात असताना काही नुरवी, त्याच्यातलं काही शिल्लक ठेवीत नाही. आणि जे काही शरीरातले भाग आहेत
अवयव ते पाण्याने बनलेले आहेत. आप महाभूतापासून, जल महाभूतापासून. आपाते तव ठेवी पुसोनिया, आणि ते आपाते म्हणजे जलाला, तर पुसोनिया ठेवी म्हणजे चाटून पुसून खाते. म्हणजे जल आणि पृथ्वी या दोन महाभूताचे शरीरातील कोणत्याही अंशाला ती शिल्लक ठेवीत नाही. ऐशी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होनी राहे सुषुम्ने पाशी. आणि मग ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती दोन्ही भूते खाय, म्हणजे पृथ्वी आणि जल ह्या शरीरातल्या दोन्ही भूतांना भक्षण केल्यानंतर मग मात्र त्यावेळी संपूर्ण धाये. त्यावेळेला ती काय होते, पूर्ण तृप्तीला प्राप्त होते. आणि मग सौम्य होणे राहे, आणि मग ती सौम्य किंवा शांत होऊन राहते. पण कुठं, तर सुषुम्ने पाशी. जी ही सुषुम्न, इडा आणि पिंगला ह्या दोन नाडी आहेत, त्यांना चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असंही म्हणतात. त्या इडा म्हणजे डावी आणि पिंगला म्हणजे उजवी नागपुटी. आणि त्या इडा आणि पिंगला ह्या दोन नाडी आहेत. ह्या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी तिला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. तर त्या सुषुम्ना नाडीच्या जवळ ती आता शांत राहते. इडा पिंगला ह्या दोन्ही नाड्यांना ह्या दोन्ही नाड्यांच्यामध्ये न थांबता ती केवळ सुषुम्नेजवळ येऊन स्थिर होते. सौम्य होणे राहे सुषुम्नेपाशी. तेथ तृप्तीचेनी संतोषे, गरळ जे वमी मुखे, तेने तियेचेनी पियुषे प्राणू जिये. अशा वेळेला तिथं ते सगळं आप आणि पृथ्वीचे अंश, सगळे सप्त धातू हे खाल्ल्यानंतर तिला जी तृप्ती प्राप्त होते, त्या तृप्तीचेनी संतोषे, तिला तृप्त झाली. सुषुम्नेपर्यंत तिचा प्रवास झाला. ते आहे ना, सुषुम्ना माझी काय नाडी संचरण, नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण. ह्या ज्या तीन नाडी आहेत, त्या तीन नाड्यापैकी कुंडलिनी शक्ती जेव्हा या सुषुम्ना नाडीजवळ जाऊन संतुष्ट रीतीनं स्थिर होते, त्यावेळेला तृप्तीचेने संतोषे, तिला प्राप्त झालेला, तृप्तीमुळे प्राप्त झालेला जो आनंद आहे, त्या आनंदाच्या भरात गरळ जे वमी मुखे, जी मुखे गरळ वमी, ती आपल्या मुखातून एक गरळ जी आहे ती गरळ वमी म्हणजे त्या गरळ बाहेर टाकते. वमी म्हणजे वमन करते किंवा वांती करते. ती जी गरळ बाहेर टाकते संतोषामध्ये, कोण, कुंडलिनी शक्ती. तेने तियेचेनी पियुषे, त्यामुळं ती गरळ म्हणजे काय, एक प्रकारचा अमृत आहे. आणि त्या अमृतामुळंच प्राणू जिये, या ठिकाणी प्राण जो आहे तो प्राण या ठिकाणी जिवंत राहतो किंवा जगतो. म्हणजे प्राण, त्या शरीरात प्राण का राहतात, तर त्या कुंडलिनी शक्तीने तिच्या मुखातून टाकलेली जी अमृतरूप गरळ आहे, त्या अमृतरूप गरळीमुळं हा त्या शरीरात असणारा प्राण जगतो. प्राणू जिये. तो अग्नी आतोनी निघे, परी सबाह्य निवऊची लागे, ते वेळी कसू बांधिती अंगे, सांडीला पडती. आणि त्यावेळेस तो अग्नी म्हणजे त्या संतोषाच्या भरात तिने टाकलेली जो गरळ रूपी अमृत, हाच कोणी अग्नी. आणि त्या अग्नी आतून निघे, तिच्या मुखातून जेव्हा बाहेर निघतो, त्यावेळेला बाहेर निघाल्यानंतर परी सबाह्य निवऊचे लागे, त्यावेळेला त्याचं सबाह्य म्हणजे आत असणारं मन आणि शरीर हे सर्वच निवतात, म्हणजे शांत होतात. आणि तेवेळी कसू बांधिती अंगे सांडीला पडती. आणि तेवेळी ज्यावेळेला त्याचं सर्व आत बाहेर तो शांत होतो, त्यावेळेला जे काही अंगे म्हणजे त्याचे शरीराचे जे अवयव आहेत, त्यांनी कसू सांडीला, त्यांनी आपल्या ठिकाणी जे बळ होतं ते बळ जवळजवळ त्यांनी टाकून दिलं होतं. कारण त्याच्यातले सर्व अवयव, नाड्या सर्व भक्षण झाल्यामुळं ते अवयवांनी आपलं जे बळ टाकलं होतं, तर ते अंगे पुढती बांधिती. पुन्हा ते जे बळ आहे ते बळ पुन्हा बांधतात, म्हणजे ते सामर्थ्य त्यांना पुन्हा प्राप्त होतं. शरीर अवयवांना पुन्हा ते सामर्थ्य जे आहे ते पुन्हा यायला लागतं. मार्ग मोडीती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. या ठिकाणी ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांचं मार्ग मोडीती, म्हणजे त्या नाड्यांचे जे मार्ग म्हणजे वाहन आहे ते मोडीती, म्हणजे ते आपोआप काय होतं, बंद पडतात. नवविधपण वायूचे, आणि या ठिकाणी वायूचे नवविध म्हणजे 9 प्रकारचा जो वायू आहे, त्या वायूच्या ठिकाणी
नवविधपण वायूचे जाय. 9 प्रकारचं जे वायू आहे ते वायूचं वायूपण सुद्धा या ठिकाणी जाय म्हणजे राहत नाही. आणि म्हणून शरीराचे धर्म नाही, म्हणून त्या ठिकाणी शरीराचे कोणतेही धर्म त्याच्या ठिकाणी राहत नाहीत. म्हणजे शरीराचं धर्म किंवा लक्षणं कधी राहतात तर त्या शरीरामध्ये हे 9 प्रकारचे आपलं 10 प्रकारचा वायू आहे. प्राण, आपान, उदान, समान आणि व्यान हे 5 प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत. कोणते? नाग, कृकल, धनंजय, देवदत्त आणि नाग, कुर्म ना. ते असे नाग, कुर्म, कृपल, धनंजय आणि देवदत्त हे पंच काय आहेत? उपप्राण आहेत. पण याच्यातले 9 राहत नाहीत, म्हणजे फक्त प्राणच राहतो. कारण त्यांनी सांगितलं त्या गरळ जे वमन केलेले आहे त्याच्या धर्मावर काय होतं, हा प्राण जिवंत प्राण जगत असतो. बाकीचे जे वायू आहे ना त्याला सगळ्यांना भक्षण करतात. मग हे जर 10 वायू असतील तर शरीराचे धर्म दिसतील. पण याच्या ठिकाणी 10 पैकी 9 वायूचं भक्षण केल्यामुळं फक्त प्राणच तेवढा राहिला. त्यामुळे या ठिकाणी ह्या शरीरामध्ये शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती, चक्रांचे हे. या ठिकाणी इडा आणि पिंगळा, इडा म्हणजे जी डावी नाकपुडी आहे आणि पिंगळा ही उजवी, ह्या दोन्ही एकवट होतात. म्हणजे ह्या नाड्या एक होतात, इडा आणि पिंगळा. आणि तिन्ही गाठी सुटती, आणि तिन्ही गाठी काय होतात? सुटून जातात. आणि साही पदर फुटती, चक्रांचे हे. तिन्ही गाठी तिन्ही सुटते म्हणजे इडा पिंगळा आणि इडा पिंगळा आणि सुषुम्ना यांच्या असणाऱ्या गाठी हे त्यांच्या असणारे गाठी सुटून जातात. आणि साही पदर फुटती, चक्रांचे हे. आणि चक्रांचे म्हणजे 6 चक्र जे आहेत त्या चक्रांचे पदर फुटणं म्हणजे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे त्यांचा संबंध राहत नाही. म्हणजे आता जे कुंडलीचा प्रवास चालला होता, एका चक्रातून मूलाधारातून स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठानातून मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, अशा प्रकारचं त्यांचे पदर फुटतात. म्हणजे त्या चक्रांचा एकमेकाशी 6 चक्रांचा संबंध नाहीसा होतो. आणि ज्यावेळेला हा संबंध नाहीसा होतो तेव्हा मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. आणि मग त्या अशा वेळेला शशी आणि भानू, शशी म्हणजे चंद्र आणि भानू म्हणजे सूर्य, जो काही ऐसा कल्पिजे अनुमानू, असा जो काही आपण अनुमानावरून कल्पना करतो. अनुमानावरून कल्पना करतो म्हणजे काय? शशी आणि भानू म्हणजे उजव्या आणि डावी नाकपुडी आहे, तिला म्हणतात की डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी आणि उजवीला काय म्हणतात? आपलं सूर्यनाडी. ह्या 2 नाडीमधून एक असा अनुमान करतात की वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. वातीवरी म्हणजे एखादी आपण कापसाची वात केली तर तो पवन म्हणजे जर वारा आहे तो गिवसिता दिसे. जर एखादा मनुष्य जिवंत असेल तर त्याच्या ठिकाणी डाव्या आणि उजव्या नाकपुडीमधून जो बाहेर वारा येतो त्यामुळं ती कापसाचा तंतू हलताना दिसतो. यावरून आपल्याला अनुमान करता येतं की याच्या शरीरात अजून प्राण आहे. परंतु हा जो योगी आहे त्याचं जरी तुम्ही वाद घेतली आणि त्याच्या समोर नेलं तरीसुद्धा तो जिवंत आहे की नाही हे तुम्हाला कळणार नाही. वातीवरी पवनू गिवसिता जरी शोधायला गेलं तरी सापडत नाही, जणू काही याचा श्वास बंद झाला असं होतं. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे, मध्यमे माझी. आता या ठिकाणी बुद्धीची पुळिका विरे, त्याच्या ठिकाणी बुद्धीचा जो विकास आहे म्हणजे बुद्धी तत्रनिश्चयात्मिका बुद्धी आपण म्हणतो, पण त्या ठिकाणी बुद्धीचा विकास जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. परिमळू घ्राणी बरोबर ना, बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे. आणि परिमळ जो आहे तो परिमळ म्हणजे असणारा जो सुगंध आहे तो सुगंध ही घ्राणी उरे, तो सुगंधसुद्धा आपल्या घ्राणी उरे, घ्राणी परिमळ उरे, आपल्या घ्राणामध्ये जी सुगंध घेण्याची एक सामर्थ्य किंवा शक्ती आहे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. आणि
तो सुद्धा त्या कुंडलिनी शक्तीबरोबर काय होतं, मध्यमे माझी संचरे, ही जी मध्यमा म्हणजे ही जी सुषुम्ना नाडी आहे, त्या सुषुम्ना नाडीत सुगंध म्हणजे तो सूक्ष्म असणारा जो वायू आहे, तो वायू ही सुषुम्ना नाडीमध्ये संचरे म्हणजे प्रविष्ट होतो. आणि हे सर्व झालं असताना तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी. आणि ज्या वेळेला ही हा जो सुगंध म्हणजे हा जो वायू म्हणजे सुगंधाचं साधन असणारं जो वायू आहे, तर तो वायू शक्तीच्या बरोबर म्हणजे कुंडलिनी शक्तीबरोबर मध्यमे माझी संचरे, मध्यमा नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी, त्या नाडीमध्ये प्रविष्ट होतो. आणि त्यावेळेला काय होतं, तव वरिले कडोनी ढाळे, तेव्हा वरच्या बाजूने ढाळे म्हणजे हळूहळू चंद्रामृताचे तळे, वर त्या ठिकाणी असणारं जे चंद्रामृताचं तळं आहे, म्हणजे या ठिकाणी त्याला म्हणतात ना 17वी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतोनी, तिथं त्या ठिकाणी हे सगळं जे चैतन्य आहे त्या चंद्रामृताचं तळं कानवडोनी म्हणजे एका बाजूला कानवडं होतं म्हणजे कलंडतं, आणि शक्तिमुखी मिळे, आणि मग ते अमृताची कुपिका आहे ती काय होते त्या ठिकाणी कलंडते, आणि तिच्यामधून त्या ठिकाणी शक्तिमुखी मिळे. आणि ते काय होतं, शक्तिमुखाला म्हणजे त्या कुंडलिनीच्या तोंडात ते अमृत पडतं. आणि तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. आणि शक्तीच्या मुखात ते चंद्रामृत पडलं की तेने नाळके रस भरे, त्या नळीतून काय होतं म्हणजे तिच्या मुखात जो काही रस पडला त्याच्यामुळं तो रस तिच्यात कुंडलिनी शक्तीच्या मुखामध्ये भरून जातो. आणि मग तो सर्वांगा माझी संचरे, त्या कुंडलिनी शक्तीच्या सर्वांगामध्ये तो रस काय होतो, सगळ्याच्या ठिकाणी सर्व शरीरामध्ये पसरतो. आणि जेथीचा तेथ मुरे प्राणपवनू, आणि त्यावेळेला हा जो प्राणवायू आहे प्राणवायू आहे तो ज्या जागी आहे त्याच जागी तो मुरून जातो प्राणवायू देखील. आणि मग आता प्राणवायू मुरून गेला, मग आता त्याचं शरीर कसं येतं ते म्हणतात, तातली ये मुसे मेन निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेनी. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर तातलिये मुसे म्हणजे एखादी मूस आहे आणि ती जर तापवली आणि त्या तापलेल्या मुशीमध्ये मेन निघोनी जाय जैसे, मूस तापवली का ते मेन पाघळतं आणि ते तिच्यातून जर टाकलं तर मग कोंदली राहे रसे ओतलेनी, मग आपण जो रस तिच्यामध्ये ओतू त्यानेच ती कोंदली राहे म्हणजे भरून जाते. हे उदाहरण दिलं. त्या बापरखमादेव काय विठ्ठले मुस ओतोनिया मेन सांडिले असं सांगतात. त्या तप्त असणाऱ्या मुशीमधील मेन निघून गेल्यानंतर ज्या रसाने आपण ती भरावी त्याने ती परिपूर्ण होते. तसं तैसे पिंडाचेनी आकारे ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचेनी पदरे पांघुरले असे. त्याचप्रमाणे तसं केवळ रसानेच ती भरून जावी मूस, त्याप्रमाणे पिंडाचेनी आकारे, त्याप्रमाणे आपल्याला पिंड म्हणजे शरीराचा केवळ आकार आहे आणि त्या शरीराच्या आकाराने जर पाहिलं ते कळाची का अवतरे, त्या ठिकाणी कळा म्हणजे जीवनकळा म्हणजे केवळ चैतन्यच जणू काही त्या ठिकाणी अवतीर्ण झालेलं आहे. म्हणजे चैतन्यच मूर्तिमान झालेलं आहे. फक्त ते चैतन्य कसं आहे, ते शरीर इतकं दिव्य झालेलं आहे, ते चैतन्य जणू काही त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. जणू काही त्वचेचं फक्त काय आहे पदर, आणि त्या त्वचेच्या पदराने पांघरलेलं आच्छादलेलं ते केवळ मूर्तिमंत तेजच आहे असं वाटतं. कळा म्हणजे चैतन्य ज्योती जणू काही त्या कातडीनं पांघरलेले आहे, इतकं त्याचं शरीर तेजस्वी होतं. जैशी आभाळाची बुंथी करुणी राहे गबसती, मग फिटलिया दीप्ती धरुणी ये. तर त्याचं वर्णन करतात की ज्याप्रमाणे आभाळाची बुंथी म्हणजे एखाद्या वेळी आभाळ म्हणजे जे ढग आहेत त्या ढगांची बुंथी म्हणजे ढगांची खोळ किंवा ढगांचा पदर किंवा ढग हा जणू काही त्याच्यावर बुरखा आहे. करुणी राहे गबसती असं त्या जणू काही आकाश आपलं सूर्याने
सूर्याने जणू काय सूर्य काय होतो आपल्याला आकाशात असणारा सूर्य जर आभाळ आलं तर दिसत नाही, मग त्या सूर्याने आभाळाचा जणू काही पदर पांघरून घेतलेला आहे. पण मग फिटली या, आणि जर ते आभाळ जर फिटलं म्हणजे नाहीसं झालं, दूर झालं, ज्या मेघाने त्याला आच्छादन केलं ते मेघ जेव्हा नाहीसे झाले तेव्हा दीप्ती धरुणी पुन्हा ते आपल्या मूळच्या तेजाला, दीप्तीला किंवा तेजाला ते पुन्हा धरुणी ते तेज धारण करतो आणि तो सूर्य पुन्हा वर येतो. तैसा आहाचवरी कोरडा असे त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. तैसा त्याप्रमाणे, त्या सूर्याप्रमाणे, आकाशाची बुंथी घातलेल्या त्या सूर्याप्रमाणे, आणि नंतर ती बुंथी किंवा तो बुरखा बाजूला झाला असता जेव्हा तो सूर्य पुन्हा वर येताना प्रकाश रूपाने येतो, तैसा त्याप्रमाणे. आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा. आहाचवरी म्हणजे वरवर जर पाहिलं तर वरवर फक्त काय असतं, त्वचेचा असे पातोडा. त्या त्वचेचा काय केवळ पातोडा म्हणजे पापुद्रा आहे, त्याच्यावर काय त्वचेचा फक्त पापुद्रा आहे. आणि तो जो पापुद्रा होता ना तो सुद्धा जडोनी जाय कोंडा जैसा होय. जसा कोंडा जडून गेल्यानंतर केवळ त्या ठिकाणी ते धान्यकण राहतात, त्याप्रमाणे या ठिकाणी जो त्वचेचा वरचा असणारा पापुद्रा तोही निघून गेल्यावर केवळ तेजोरूप असा तो राहतो. त्याचं शरीर कसं दिसतं, मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैशी दिसे. मग ते शरीर पाहिलं तर काश्मीर म्हणजे जी स्फटिकमणी असतात त्या स्फटिकमणाचं जणू काही स्वयंभ म्हणजे स्वतःहून असणारे, रत्नबीजा निघाले कोंभ त्या ठिकाणी मूर्तिमंत स्फटिक आहे, स्वयंभू शुद्ध स्वरूपातलं जणू काही स्फटिक, त्या स्फटिक म्हणण्यासारखं त्याचं तेज आहे. किंवा का अथवा रत्नबीजा निघाले कोंभ, किंवा इथं रत्नरूपी जे बीज आहे त्या बीजाला जणू काही कोंभ फुटलेले आहे. अवयव कांतीची भांब तैशी दिसे, तसं त्याचं जे अवयवाचं जे तेज आहे त्या तेजाची भांब म्हणजे त्या तेजाचा असणारा जो केसरी वर्ण आहे तो तसा दिसतो. त्या अवयव कांती जी आहे त्या रत्नबीजाला निघालेले जे काही अंकुर आहेत त्याप्रमाणे त्याचं शरीर दिसतं. आता आणखी त्याचं वर्णन करतात माऊली साहित्यिक भाषेत. ना तरी संध्यारागीचे रंग काढून वळिले ते अंग की आंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले. म्हणतात ना तरी अथवा संध्या रागीचे रंग, संध्याकाळचं जे आकाशामध्ये जे आपल्याला संध्याकाळच्या वेळेला रंग दिसतात, सूर्यास्ताला जाताना जे आकाशामध्ये निरनिराळे रंग दिसतात त्या रंगाची, त्या संध्या रागीचे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जी त्याची लाली असते आणि त्या लालीचे रंग काढून त्या लालीच्या त्या रंगाची जी लाली आहे ती जणू काही लाली एकत्र करून ते अंग वळिले, त्याचं ते अंग किंवा शरीर जणू काही बनवलेलं आहे. की अथवा आंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले, किंवा जर म्हणायचं झालं त्याचं जे शरीर आहे ते आंतरज्योती म्हणजे आत्मचैतन्याचं जे काही तेज आहे त्या तेजाचं लिंग निर्वाळिले. ते तेजाचं जणू काय म्हणजे आत्मचैतन्याचं जे लिंग आहे ना तेच लिंग जणू काय पुन्हा निर्वाळिले, आणखी शुद्ध केले. अशा प्रकारे कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांती चिते. आता जर म्हणायचं झालं तर ते कुंकुमाचे भरीव म्हणजे भरीव कुंकुमाचे म्हणजे जणू काही कुंकुमाने ते पूर्णपणे भरलेलं आहे. सिद्धरसाचे ओतीव, सिद्धरस म्हणजे चैतन्य रस, जणू काही त्या चैतन्य रसाचे ओतीव, चैतन्य रसाची ती जणू काही मूर्तीच आहे, ओतीव मूर्ती आहे. मज पाहता सावेव शांतीचे ते. आणि मला तर असं वाटतं का सावेव म्हणजे अवयवाने युक्त म्हणजे मूर्तिमान अशी शांतीच असं ते शरीर असतं. म्हणून जणू काही शांतीला अवयव नाही परंतु जणू काही त्याचं शरीर म्हणजे हे सावयव असणारी शांती अशा प्रकारचं ते दिसतं. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थावले जैसे. ते आनंद चित्रीचे लेप जणू काही आनंदरूपी जे चित्र आहे आनंदरूपी चित्राला ते लावलेले लेप म्हणजे रंग आहेत. ना तरी महासुखाचे
रूप किंवा महासुख म्हणजे ब्रह्मसुख, आणि त्या ब्रह्मसुखाचं स्वरूप म्हणजे त्या पुरुषात तो पुरुष आहे. ह्या योगाचा अभ्यास करून ज्याचा अभ्यास सिद्ध झाला तो महासुखाचं रूप आहे, म्हणजे ब्रह्मसुखाचं जणू काही ते मूर्ती आहे किंवा सुख आहे, मूर्ती आहे. आणि संतोष तरुचे रोप थावले जैसे, आणि जणू काही संतुष्टतारूपी जे रोप आहे एखाद्या वृक्षाचं ते जैसे थावले, ते आणखीन बळकट झालेलं अशा प्रकारचा तो वृक्ष किंवा त्या वृक्षाचं रोप आहे असं सांगतात. पुढे अजून त्या पुरुषाचं जी दिव्य कांती आहे त्याला प्राप्त झालेली योगाभ्यासाच्या पूर्णतेत त्याचं वर्णन माऊली करतात. उद्या पाहू.